मित्रांनो, मी यासीन खान, राहणार लौळ, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आपला लौळ या ठिकाणी 450 शेळ्यांचा NLM योजनेअंतर्गत झालेला हा प्रोजेक्ट आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभागामार्फत शासनाकडून ज्या वेगवेगळ्या योजना घेतल्या जातात त्या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. तर यापूर्वीही मित्रांनो, पशुपालनासंदर्भात केंद्र शासनाची योजना होती NLM, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन. त्यासोबतच दुसरी एक योजना आहे PMEGP, किंवा वेगवेगळे महामंडळ आहेत त्यांच्या पण महामंडळाकडून पण योजना असतात, किंवा आपल्या पशुसंवर्धन विभागाकडून 10 शेळ्या 1 बोकड अशा वेगवेगळ्या योजना असतात. तर त्याच योजनामध्ये आणखीन एक नवीन योजना आलेली आहे मित्रांनो. तर ती योजना म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना. आता ही जी योजना आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना, ही पूर्णपणे जी पूर्वीची NLM योजना होती, आता जी NLM योजना आहे मित्रांनो, ती सध्या त्या NLM योजनेचे नवीन अर्ज किंवा नवीन ऍप्लिकेशन बंद आहेत. तर ह्या महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे NLM या योजनेच्या धर्तीवरतीच दुसरी एक राज्य शासनाची किंवा महाराष्ट्र शासनाची एक योजना काढलेली आहे. तिचं नाव आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना. आता ह्या योजनेमध्ये 5 प्रकारचे प्रोजेक्ट करता येतात आपल्याला. तर त्या 5 मध्ये कोणकोणत्या आहेत, तर 5 दुधाळ गायी किंवा म्हशी, त्याच्यामध्ये 50 शेळ्या अधिक 5 बोकड किंवा 50 मेंढ्या अधिक 5 मेंढे, किंवा त्याच्यानंतर कुक्कुटपालन, आणि दुसरा आहे मुरघास. सेम जशी NLM ची योजना होती त्याच धर्तीवरती काढलेली आहे. एवढाच फक्त बदल आहे, NLM मध्ये अमाऊंट जास्त होती किंवा प्रोजेक्ट मोठ्या रकमेचा होता, तिथं महाराष्ट्र शासनाच्या योजनेमध्ये प्रोजेक्ट हा छोटा आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण 50 शेळ्या अधिक 5 बोकड किंवा 50 मेंढ्या अधिक 5 मेंढे, म्हणजे ह्या योजनेविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर 50 अधिक 5 शेळ्या किंवा मेंढ्या हा जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो, तर हा जवळपास 11,38,000चा प्रोजेक्ट आहे. म्हणजे टोटल प्रोजेक्ट कॉस्ट याची एवढी आहे. आता ह्याच्यामध्ये सबसिडी कशी आहे किंवा अमाऊंट कशी मिळणार आहे, तर ह्याच्यामध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50% सबसिडी आहे, म्हणजे जे सर्वसाधारण कास्टमध्ये येतात त्यांना. आता जे दुसरे जे आहे त्याच्यामध्ये SC ST साठी 75% सबसिडी आहे. म्हणजे टोटल जी प्रोजेक्ट कॉस्ट आहे त्याच्या SC ST ना 75% सबसिडी, आणि बाकीच्या इतर कास्टवाल्यांना आणि ओपनला 50% सबसिडी. आता ह्याच्यामध्ये लाभार्थी कोणता पाहिजे, तर सर्वात महत्वाचं लाभार्थी निवड कशी होणार आहे, तर सर्वात पहिलं प्राधान्य आहे अत्यल्प भूधारक. आता अत्यल्प भूधारक आपण कोणाला म्हणतो, की ज्यांची 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे किंवा 1 हेक्टर पर्यंत जमीन आहे. आता 1 हेक्टर म्हणजे किती, तर 2.5 एकर. त्याच्यानंतरचं दुसरं प्राधान्य कोणाला असेल, तर अल्पभूधारक. आता अल्पभूधारक शेतकरी आपण कोणाला म्हणतो, ज्याच्याकडे 2 हेक्टर पर्यंत जमीन आहे. 2 हेक्टर म्हणजे आपण 5 एकर म्हणू शकतो. त्याच्यानंतरचं प्राधान्य कोणाला असेल, तर अपंग व्यक्तींना. आता अपंग व्यक्तींना शासनाने याच्यामध्ये 5% आरक्षण ठेवलेलं आहे. आता अपंग व्यक्ती आपण कोणाला म्हणू शकतो, की ज्याच्याकडे अपंगाचं सर्टिफिकेट कमीत कमी 40% किंवा 40% पेक्षा जास्तचं सर्टिफिकेट असेल, तेही जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजे किंवा आपण सिव्हिल सर्जनचं म्हणतो, तर त्यांचं ते सर्टिफिकेट असायला हवं. त्यांना अपंग लाभार्थ्यांना 5% ह्याच्यामध्ये आरक्षण ठेवलेलं आहे, किंवा 5% त्यांचा हिस्सा हा वेगळा ठेवला आहे. म्हणजे तुमच्याकडे जर 100 अर्ज घ्यायचे असतील तर त्याच्यातले 5 अर्ज हे आपले अपंगाचे असतील. त्याच्यानंतरचा दुसरा जो आहे तो महिला बचत गट. महिला बचत गटांना 30% आरक्षण ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे 100 अर्जापैकी 30 अर्ज हे महिला बचत गटांसाठी असतील. आता महिला बचत गट कोणाला म्हणायचं, तर ज्यांच्याकडे त्या बचत गटाचं प्रमाणपत्र असेल तर त्यांना आपण हे करू शकतो. आणि अपंगासाठी जसं आपण म्हणलं की शल्यचिकित्सक किंवा सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट पाहिजे, त्याच पद्धतीने त्यांच्याकडे UDID कार्ड सुद्धा पाहिजे. आता इथपर्यंत पाहिलं मित्रांनो, आपण टोटल प्रोजेक्टची कॉस्ट पाहिली, लाभार्थी निवड पाहिली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट बघायचे आहेत. तर डॉक्युमेंट काय काय लागेल, कुठलीही योजना म्हणली की जवळपास सगळीकडे सारखेच डॉक्युमेंट लागतात. तर त्याच्यामध्ये पहिलाच डॉक्युमेंट आहे आपला 7/12. 7/12 आणि 8. आता हा प्रत्येकाच्या शेतकऱ्याकडे असतो 7/12. आता ज्या शेतकऱ्यांकडे 7/12 नाही, मग त्यांनी हा प्रोजेक्ट करायचा नाही का, तर करता येतो. तर तो कसा करायचा, की आपण दुसऱ्याची जमीन भाडे करारानं घेऊ शकतो. आता हा भाडे करार किती वर्षाचा करायचा आहे, तर कमीत कमी त्याच्यासाठी आपल्याला 5 वर्षाचा भाडे करार करावा लागणार आहे. म्हणजे ज्याला जमीन नाही त्याच्यासाठी सुद्धा हा पर्याय खुला आहे. आता हा झाला पहिला 7/12 पाहिजे आपल्याकडे, 7/12 नसेल तर त्याचा भाडे करार करायचा. त्याच्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे आपलं ट्रेनिंग सर्टिफिकेट. जो पण व्यवसाय करायचा तुम्हाला, शेळी पालनाचा असू द्या, मेंढी पालनाचा असू द्या, कुक्कुटपालन असेल, गाय म्हैस पालन असेल, हेच आपल्याकडे ट्रेनिंग सर्टिफिकेट पाहिजे. जर ते ट्रेनिंग सर्टिफिकेट नसेल तर त्याला शासन मुदत देईल, किंवा तुम्ही काही दिवसानं ते अपलोड करू शकता. त्याच्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे अनुभव प्रमाणपत्र. आता हे अनुभव प्रमाणपत्र कोण देतं आपल्याला, किंवा कोणाकडून घ्यायला पाहिजे, किंवा कोणाकडून घेणं आवश्यक आहे, तर आपल्या प्रत्येक गावासाठी शासनाचं एक पशुसंवर्धन दवाखाना आपल्या प्रत्येक गावामध्ये आहे.
पशुवैद्यकीय दवाखाना. आता ह्या दवाखान्यामध्ये किंवा एका गावामध्ये असेल किंवा त्या दवाखान्याअंतर्गत 4-5 गाव असतील, तर त्या सरकारी दवाखान्याच्या डॉक्टरचाच आपल्याला अनुभव प्रमाणपत्र लागतं. इतरचं खाजगी कुणाचंही अनुभव प्रमाणपत्र आपल्याला चालू शकत नाही. तर त्या अनुभव प्रमाणपत्रामध्ये काय पाहिजे, की कमीत कमी तुम्हाला शेळी पालनाचा किंवा मेंढी पालनाचा 2 वर्षाचा अनुभव आहे, असा आपल्याला तो सर्टिफिकेट पाहिजे. आता इथपर्यंत झालं आपलं 7-12 झाला. 7-12 नसेल तर तुमच्याकडे त्याचं भाडे करार पाहिजे, ट्रेनिंग सर्टिफिकेट पाहिजे आणि दुसरा महत्त्वाचं म्हणजे अनुभव प्रमाणपत्र पाहिजे. आता ह्याच्यासोबतच बाकीचं जे आहे मित्रांनो, तर आता ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 50% सबसिडी शासनाकडून भेटणार आहे. तर ती किती टप्प्यामध्ये भेटणार आहे? तर ती 2 टप्प्यामध्ये भेटणार आहे. आता 2 टप्प्यामध्ये भेटण्यासाठी हा प्रोजेक्टमध्ये आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत? तर 11.38 लाखाचा म्हणजे 11,38,000चा हा जो प्रोजेक्ट आहे, सर्वसाधारणला 50% सबसिडी भेटणार आहे आणि SC-ST आपल्याला 75% सबसिडी भेटणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्टसाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे ह्या प्रोजेक्टमध्ये जे आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आता प्राणी घेणार आहे म्हणजे काय लागेल? शेड तर लागणारच आहे. म्हणजे शेडसाठी लागणार तुमचं जे यंत्रसामुग्री असेल, पत्र असेल, काय अँगल असतील, जे काय असेल ते मटेरियल ते लागणार आहे. किंवा त्याच्यानंतर दुसरं काय आणखीन शेळ्यांसाठी आवश्यक आहे? तर आपल्याला कुट्टी मशीन. ह्याच्यामध्ये शेळ्या आले की आपल्याला त्यांना चारा देण्यासाठी कुट्टी मशीन लागणार आहे. त्याच्यानंतर जे आपण शेळ्या खरेदी करणार आहेत, त्या शेळ्या पण आपल्याकडे येणार आहेत. आता त्या शेळ्या आल्यानंतर त्यांचा आपल्याला इन्शुरन्स करावा लागणार आहे. तर तो कमीत कमी आपल्याला 3 वर्षाचा ह्याच्यामध्ये इन्शुरन्स करावा लागेल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात आलं आपल्याला, पहिल्यांदा शेळीची खरेदी किंमत आली, त्याच्यामध्ये शेळ्यांचं इन्शुरन्सची कॉस्ट आली, आपल्या शेडचं आलं, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी लागणारं जे कुट्टी मशीन आहे ह्यासाठी किंवा जे आणखीन ह्याच्यामध्ये आवश्यक गोष्टी असतात आपल्या शेडमध्ये, त्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत करू शकतो. म्हणजे हे काय सांगितलं मित्रांनो तुम्हाला, की जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते सांगितलं आणि ह्या प्रोजेक्टमध्ये ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणार आहे, तर ते मी आत्ताच्या ह्या गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये तुम्हाला शेळीची कॉस्ट धरावी लागणार आहे, त्यांचा विमा धरावा लागणार आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कुट्टी मशीन असेल आणि जे बाकीचं तुमच्या शेडमधलं जे इक्विपमेंट लागणार आहे, आपल्याला गव्हाणी असतील किंवा पाण्याचे भांडे असतील, ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये लागणार आहेत. तर अशा पद्धतीचा हा जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो, हा 50 शेळ्या अधिक 5 बोकड किंवा 50 मेंढ्या किंवा 5 मेंढे अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे. आता ह्याच्यासाठी मित्रांनो काय लागणार आहे आपल्याकडे? आता हा 11.5 लाखाचा किंवा 11.25 लाखाचा आपण प्रोजेक्ट पकडला, तर आता शासन 50% सबसिडी देणार आहे. तर शासन 50% सबसिडी देणार आहे म्हणजे तो किती हप्त्यामध्ये देणार आहे? तर 2 हप्त्यामध्ये. जसं NLM मध्ये 2 हप्त्यामध्ये प्रोजेक्ट होता, तसाच इथं पण हा राज्य शासनाचा किंवा महाराष्ट्र शासनाचा हा प्रोजेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये पण 2 हप्त्यामध्ये सबसिडी भेटणार आहे. तर आता पहिली सबसिडी कधी भेटणार? तर आपल्या प्रोजेक्ट मधलं जे निम्मं काम झाल्यानंतर. आता निम्मं काम कधी होईल मित्रांनो आपलं? शेळ्या तर सुरुवातीला आपल्याला खरेदी करता येणार नाहीत किंवा आपल्याकडे तेवढं म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काय काय करावं लागणार आहे? मग ह्याच्यामध्ये शेड करावं लागणार आहे, तुम्हाला शेडमधल्या गव्हाणी कराव्या लागणार आहेत, पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे, कुट्टी मशीन करावी लागणार आहे. एवढं सगळं तुमचं साहित्य झालं खरेदी किंवा ते बनवून झाल्यानंतर तुम्हाला पहिला हप्ता भेटणार आहे. आता 50% पैकी निम्मी म्हणजे तुम्हाला 25% सबसिडी, 50% तुमचं इथलं प्रोजेक्ट मधलं 50% काम झालं की तेवढी सबसिडी भेटेल. आता राहिलेली सबसिडी कधी भेटणार आहे? तर ज्यावेळेस तुमचे प्राणी खरेदी होतील पूर्ण, म्हणजे 50 शेळ्या अधिक 5 बोकड किंवा 50 मेंढ्या अधिक 5 मेंढे एवढे प्राणी खरेदी झाले आणि त्यांचा इन्शुरन्स झाल्यानंतरच, म्हणजे इन्शुरन्स झाल्याशिवाय आपल्याला दुसरी सबसिडी मिळत नाही. तर हा प्रोजेक्ट फायनल झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या सबसिडीचा म्हणजे राहिलेला 25% हप्ता हा मिळणार आहे. आता मित्रांनो 50% शासन देत आहे. आता राहिलेली जी 50% अमाऊंट आहे, जवळपास आपल्याला ते 5.5 ते 6 लाखाची अमाऊंट लागणार आहे. तर ही 5.5 ते 6 लाख रुपये अमाऊंट कशी आपण उभा करणार किंवा काय करणार, कुठून आणणार? तर शासनानं त्याच्या बाबतीत कुठलंही तुम्हाला सांगितलेलं नाही की तुम्ही बँकेकडूनच लोन घेतलं पाहिजे किंवा तुम्ही स्वतःची अमाऊंट टाकली तरी सुद्धा चालू शकतं. आता मित्रांनो जर तुमच्याकडे वैयक्तिक तेवढी अमाऊंट नसेल तर तुम्हाला बँकेकडून लोन घ्यावं लागेल. आता ह्या बँकेचं लोन घेण्यासाठी मित्रांनो आपल्याकडे थोडंसं म्हणजे बँकेचे व्यवहार आपले चांगले असले पाहिजेत किंवा आपलं ह्याच्या अगोदरचं कुठलं आपण समजा मोबाईल खरेदी केलाय किंवा गाडी खरेदी केली, त्याचा एखादा हप्ता बाउन्स झाला तर त्याच्यामुळे आपलं सिबिल खराब होतं. तर ह्या गोष्टी न करता आपलं बँकेचं रोकड जेवढं चांगलं व्यवस्थित मेंटेन करता येईल तेवढं मेंटेन करणे, बँकेनं तुम्हाला लोन दिलं तर ते ठीक आहे. जर बँकेनं लोन नाहीच दिलं तर आपल्याला वैयक्तिक अमाऊंट तेवढी 50% रक्कम टाकून आपल्याला तो प्रोजेक्ट पूर्ण करावा लागणार आहे. म्हणजे मित्रांनो झालं 50% रक्कम जर आपली स्वतःची असेल तरी पण चालेल किंवा 50% रक्कम तुम्ही बँकेकडून लोन घेऊन केलं तरी सुद्धा चालेल. पण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं, आता ही जी योजना चालू झाली होती तर 9 मार्चला ह्याचा शासन निर्णय निघालेला आहे. 9 मार्च 2026ला शासनाकडून पूर्ण ह्याची माहिती दिलेली आहे. सर्व शासनाकडून पण जाहिराती दिलेल्या आहेत की बाबा आम्ही अशा अशा प्रकारची योजना चालू केलेली आहे. पण मित्रांनो अद्यापर्यंत ह्या योजनेचे अर्ज चालू झालेले नाहीत. त्याच्यामुळे गडबड करण्याची काही आवश्यकता नाही. 9 मार्च 2026ला त्यांनी
शासन निर्णय काढल्यानंतर 1 मेला योजना चालू होणार होती असं कळवलं होतं, परंतु त्याही वेळेस योजना चालू झालेली नाही. आणखीनही ती योजना चालवलेली नाही. शासनामार्फत त्या वेबसाईटमध्ये काहीतरी दुरुस्तीचं काम चालू असेल, तर ती ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस ती योजना चालू होईल. परंतु ज्याला कोणाला ह्याच्यामध्ये काम करायचं असेल त्यांनी आता आपले जे डॉक्युमेंट आहेत ते गोळा करून ठेवायला काही हरकत नाही किंवा आपलं बँकेशी चर्चा करायला पण काही हरकत नाही. तर मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपली शेती आपले पशुपक्षी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.